नमस्ते फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल परिणीती किचन ब्लॉगमध्ये। आज आपण बनवत आहोत डाळ पालक खिचडी आणि पालकचे भजी। तर ह्याच्यासाठी मी सर्व साहित्य घेतले। आता आपण पालकला बारीक कट करून घेऊया। खिचडीसाठी मी पहिले पालक कट करून घेते। आता अद्रक लसूण कुटून घेऊया। बारीक अद्रक लसूण कुटून घेते मी। आता मी कढई ठेवते गॅसवरती। आता आपण खडा मसाला टाकलाय, कढीपत्ता टाकलाय थोडा आणि कांदा टाकूया आणि याला गोल्डन फ्राय करूया। आता अद्रक लसूण पेस्ट पण टाकली मी ह्याच्यात आणि फ्राय करते आणि अर्धा चम्मच हळद टाकते आणि याला चांगलं परतून घेते। आता थोडीशी मिरची पावडर, तुम्हाला जर जास्त तिखट खायची सवय असेल तर तुम्ही थोडं अजून टाका मिरची पावडर। गरम मसाला टाकला, थोडा धना पावडर टाकते याच्यात थोडे आणि याला आता छान परतून घेऊन आता मी ह्याच्यात पालक टाकला। आता पालक परतून घेते। मग मुगाची डाळ टाकली ह्याच्यामध्ये। आता मुगाची डाळला परतून ह्याच्यामध्ये मी तांदूळ धुवून ठेवले होते बाउलमध्ये, ते टाकले। आता चवीनुसार मीठ, 1 ते 1.5 चम्मच मीठ लागतं त्याला आणि मग आता पाणी टाकून झाकण ठेवूया झाकून। आता ही आपली डाळ पालक खिचडी बनते, तोपर्यंत आपण भजीचं बेटर तयार करून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडं जिरं टाकते, थोडं अजवाईन आणि चवीप्रमाणे मीठ। ह्याच्यात थोडं पाणी टाकून मिक्स करून घेते। आता हे मिक्स झालंय आपलं। आता इथे फ्राय पॅन ठेवलाय मी, तेल गरम झालंय। आता एक पालकची पानं बेसनमध्ये डीप करून ह्याच्यामध्ये टाकते मी फ्राय पॅनमध्ये। तर आता इथे छान आता भजी आपण तळून घेऊया। आता आपले कुरकुरीत असे भजी तयार आहेत। तुम्ही पण असे भजी एकदा ना ट्राय करा, खूप छान बनतात हे भजी, असे कुरकुरीत लागतात। अशी पालकची ना अख्खी पानं घ्यायची आणि भजी तुम्ही मुलांना ना पावामध्ये पण देऊ शकता, सॉस वगैरे लावून छान लागतात। आता अजून आपण तळून घेऊया थोडे भजी। आता आपले भजी रेडी आहेत, आपली डाळ पालक खिचडी पण रेडी झाली आहे। आता आपण सर्व करू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि रेसिपी एकदा करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा। थँक्स फॉर द वॉचिंग।